आज आपण लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। पण सुरुवात करण्याआधीच एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। सरकारकडून बहिणींना एक मोठी खुश खबर हो, फक्त या योजनेमुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळणार आहे थेट हजारोंचा फायदा। पण लक्षात घ्या, ही योजना कोणत्या बहिणींसाठी लागू आहे आणि अर्ज कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे कधी मिळणार, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण एक छोटीशी माहिती चुकली तरी तुमचा अर्ज थेट रद्द होऊ शकतो। लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुश खबर म्हणजे सरकारने लाडक्या बहिणींसाठी 5 मोठे गिफ्ट जाहीर केलेले आहे। लाडक्या बहिणींना भरपूर प्रमाणात काही उद्योग करण्यासाठी कर्ज सुद्धा दिला जात आहे। लाडक्या बहिणींसाठी भरपूर अशा योजना आलेल्या आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत। परंतु लाडकी बहीण योजनेची सगळ्यात मोठी अपडेट असणार आहे ते आता आपण पाहणार आहोत, ती म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आता त्याचं उत्तर आलेलं आहे। तर लाडकी बहीण योजनेचं पहिलं गिफ्ट पाहूया। तर लाडकी बहीण योजनेसोबतच ही योजना आलेली आहे, ती म्हणजे मोफत गॅस सिलेंडर। या योजनेमधून लाडक्या बहिणींना 2490 रुपये मिळणार आहे। तर दुसरी जी योजना आहे ती म्हणजे खूपच महत्त्वाची आहे, कारण आपल्याला लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार होता। भरपूर लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे 14वा हप्ता बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे। जरी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला असेल पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळेल असं नाही, कारण अर्ज पडताळणीची प्रक्रिया कालच पूर्ण झाली, त्यामुळे यादी लागलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे तिसरं गिफ्ट काय आहे हे पहा। लाडक्या बहिणींना 30 प्रकारच्या भांड्यांचा संच मिळत आहे। त्याचा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। पण लक्षात घ्या, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला या गोष्टी समजतील। बघा, सकाळी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। काल मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली। या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या बैठकीत सगळेच होते। त्यांनी काही महत्त्वाच्या योजनांवर चर्चा केली। त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे, मोफत गॅस सिलेंडर योजना, त्याच्यामध्ये नवीन योजना कोणत्या आहे किंवा बांधकाम कामगार योजना असेल, या योजनेतून बहिणींना मोफत भांडे मिळतात हे सुद्धा त्यांनी सांगितलंय। आणि त्यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचे आहे। तर तुम्ही विचार करत असाल लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर कसं, ज्या बहिणींचं नाव लाडकी बहीण योजनेत असेल आणि त्या बहिणींच्या नावावर गॅस कनेक्शन असेल त्याच लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या गॅस कनेक्शनची केवायसी झालेली असणे महत्त्वाचे आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचा जर सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा करायचा असेल तर काल रात्री जी बैठक झाली त्या बैठकीत बोलताना सरकारने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तुमचा हप्ता जमा होण्यास काही अडथळे येत आहेत। अर्ज पडताळणी काल सुरू झाली आहे। तर यात पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यातून काही विषय उघडकीस आले। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले की काही लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड वरील पत्ता चुकीचा आहे आणि ज्यांचे आधार कार्ड आहे त्या लाडक्या बहिणी नाही। म्हणजे झालं असं की जी आधार कार्डला लिंक आहे ते दुसऱ्याच बँकेत हप्ता जमा होत आहे किंवा त्यांच्या अकाउंटला फेक पैसे सुद्धा जमा होत आहे। म्हणजेच त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत नाही, त्यांचं आधार कार्ड चुकीचं आहे। एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजेच लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्याचा हप्ता येईल पण तुम्हाला 3 महत्त्वाची कामे करावी लागणार आहे, ती करून घ्या। तुम्हाला हा हप्ता हवा असेल तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय की बहिणींनो, तुमचे आधार कार्ड अपडेट करा। त्यांनी कशासाठी सांगलंय, कारण हे कोणाच्या नावात बदल तर कोणाचा मोबाईल नंबर दुसरा, बँकेतली माहिती आणि तुमच्या आधार कार्ड वरील माहिती सेम होत नाही,
त्यामुळे बँकेला पैसे जमा करता येत नाही. टेक्निकल प्रॉब्लेम असा दाखवला जातो. लक्षात घ्या, तुमच्या आधार कार्ड वरील माहिती एकदम स्पष्ट म्हणजेच एकदम क्लिअर पाहिजे. तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्ड लगेचच अपडेट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच रेशन कार्ड वरील माहिती जरी चुकीची असली तरी तुमचा हप्ता मिळणार नाही, ते सुद्धा व्यवस्थित करा. आधार कार्ड वरची जर माहिती चुकीची असली तर तुम्हाला यादीतून बाहेर काढल्या जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच बँकेतील अकाउंटशी केवायसी न करणं. तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुमचं बँक खातं बंद होईल आणि तुमचा हप्ता सुद्धा बंद होईल. आज 18 सप्टेंबर म्हणजेच तुमच्याकडे 2-3 दिवस आहे आणि 20 तारखेपासून दसऱ्याला सुरुवात होते आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे असे सरकारने सांगितले. परंतु 2 योजना नवीन येणार आहे. त्या कोणत्या सांगते. शिलाई मशीन योजना किंवा मिरची कांडप योजना. या 2 महत्त्वाच्या योजना लाडक्या बहिणींसाठी आलेल्या आहे. त्याच्यामध्येच लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज सुद्धा मिळणार आहे. मागील 1 वर्षापासून ही योजना बहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवल्या जात आहे. दर महिन्याला 1500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात आणि आतापर्यंत 14 हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. ही योजना तुम्हाला आर्थिक आधार देण्यासाठी आणि तुमच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी मिळून ही योजना यशस्वीपणे राबवली आहे आणि त्यांचं हे वचन आहे, कोणतीही पात्र बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार. कालच पेपरमध्ये ही बातमी झळकली. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या 15व्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे की डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मागील शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसांमध्ये काही भागांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता काही बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला आणि काही बहिणी अशा होत्या त्यांना फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आणि सप्टेंबरचा हप्ता अजून प्रतीक्षेत होता. त्यांच्यासाठी ही खास बातमी आहे. सरकारने पुन्हा एकदा सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू केलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात सर्व राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळेल. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आम्ही जे वचन दिलंय ते पूर्ण करतो. सप्टेंबरचे 3000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ते आता आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. ज्या लाडक्या बहिणींना फक्त ऑगस्टचा हप्ता मिळाला त्या लाडक्या बहिणींसाठी हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता नक्कीच जमा होईल. लाडक्या बहिणींनो, ही योजना तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे नक्कीच तुम्हाला कळतंय. गेल्या 1 वर्षापासून तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहात. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतात. ज्या बहिणींची बँक खाते पोस्ट ऑफिस बँक किंवा SBI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँक खात्यात ज्या लाडक्या बहिणींचे खाते आहे त्या बहिणींना नक्कीच हप्ता मिळतो. काही बहिणींचा हप्ता शुक्रवार आणि शनिवारी जमा झालेला आहे आणि ज्यांना फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्यांच्यासाठी आता सरकारने सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्यासाठी हे 3 दिवस महत्त्वाचे आहे. आणि ज्यांचा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही त्या बहिणींसाठी सरकारने नवी पावलं उचललेली आहे. अपात्र महिलांची सुद्धा एक यादी करण्यात आली. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा अधिकाऱ्याला तुमची कागदपत्रे पुन्हा तपासून पात्र होऊ शकता. ही संधी सोडू नका, कारण सरकारचा उद्देश आहे की खऱ्या आणि गरजू लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा. पण थांबा,
आणखी एक बातमी आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं आहे की 1 जानेवारी 2026 पासून लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळतील। फक्त 4 महिने त्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील। आणि आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा होणार आहे। या योजनेत पात्र लाडक्या बहिणींना हप्ता नक्कीच मिळणार। आणि अशा रोज नवनवीन योजनांविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।